मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बीपीएड सीईटी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. या परीक्षेचं नोटिफिकेशन कधी येईल आणि परीक्षेचे फॉर्म कधीपासून भरायचे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून आमची नवीन बॅच सुरू होत आहे, ज्या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेच्या अगोदर कव्हर केला जातो. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर या परीक्षेसाठी असणारी जी इलिजिबिलिटी आहे ती आपण पाहूयात. तर जे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांची नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व हे भारतीय असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर ओपन विद्यार्थ्यांसाठी बॅचलर्स डिग्रीमध्ये कमीत कमी 50% मार्क्स ॲग्रिगेट असणं आवश्यक आहे. तेच आपण रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिलं तर मिनिमम 45% ॲग्रिगेट पर्सेंटेजची रिक्वायरमेंट रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी कुठलेही अप्पर एज लिमिट नाहीये आणि जे कॅन्डिडेट ही परीक्षा देत आहेत, त्या कॅन्डिडेट्सला बीपीएड करायचं आहे. विद्यार्थी हे फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर या परीक्षेचा आपण सिलेबस आणि पॅटर्न पाहिला तर तर या परीक्षेमध्ये मेंटल ॲबिलिटी हा 15 मार्कला येणारा सब्जेक्ट आहे. जनरल नॉलेज हा 15 मार्कला विचारला जातो. टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज हा 20 मार्कला विचारला जातो. तर अशा पद्धतीने 50 मार्कची ही रिटन एक्झाम असते आणि या परीक्षेसाठी 60 मिनिटे एवढा वेळ दिलेला असतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते आणि या परीक्षेचं मीडियम हे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मित्रांनो, जे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांना फिजिकल एफिशियन्सी टेस्टला सामोरं जावं लागतं. त्याला आपण फील्ड टेस्ट म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला फील्ड टेस्ट सेक्शन्स वेगवेगळे असतात. 4x10 शटल रन टेस्टला 10 मार्क असतात. सिट अँड रीचला 10 मार्क, स्टँडिंग ब्रॉड जंप टेस्टला 10 मार्क, सिटअप्स टेस्टला 10 मार्क, मेडिसिन बॉल थ्रो जो की 2 किलोचा असतो, तर या टेस्टला तुम्हाला 10 मार्क दिलेले असतात. अशा पद्धतीने टोटल 50 मार्कची तुमची फील्ड टेस्ट होते आणि 50 मार्कची रिटन एक्झाम होते आणि या दोन्ही परीक्षांचा मिळून म्हणजेच ॲडमिशनसाठी या 100 मार्कांमधून मिळालेल्या मार्क्सला ग्राह्य धरलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी असेल, जनरल नॉलेज असेल, टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज इत्यादी विषयांवरती डेली रेग्युलर क्लासेस ग्लोबल ऑनलाईनच्या या लाईव्ह बॅचमध्ये होतात, जेणेकरून तुमची या एक्झामसाठी परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर डिटेल सिलेबस पाहिला तर मेंटल ॲबिलिटीमधून लॉजिकल डायग्राम्स, डायरेक्शनल सेन्स, रिलेशनशिप, कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिस्टीम इत्यादी विषयांवरती प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज या विषयामधून जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जनरल हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिया, सिविक्स अँड पॉलिटिकल सायन्स ऑफ इंडिया, लिटरेचर, करंट अफेअर्स ॲट नॅशनल लेवल इत्यादी टॉपिकमधून प्रश्न येतात. तेच जर आपण टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेजमध्ये पाहिलं तर प्रोफेशनल कमिटमेंट, कम्युनिकेशन, स्पोर्ट अवॉर्ड्स जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे असतात, ऑलिम्पिक गेम्स, करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट अँड गेम्स इत्यादी विषयांवरती फोकस केलं जातं आणि यातून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं जे नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये हे नोटिफिकेशन येईल आणि जानेवारीच्या पहिल्या वीकपासून फॉर्म फिलिंग सुरू होईल. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये वेळ दिला जातो आणि या परीक्षेचे जे हॉल तिकीट आहेत ते साधारणतः मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचे जे हॉल तिकीट आहेत ते साधारणतः मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळतात आणि परीक्षा ही मार्चच्या 4थ्या आठवड्यामध्ये होते आणि रिझल्ट जो असणार आहे तो साधारणतः मे महिन्याच्या 2ऱ्या वीकमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने बीपीएड सीईटी 2026 साठी शेड्यूल असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीला तुमचे फॉर्म सुरू होतील आणि मार्चमध्ये तुमची एक्झाम होईल. तर आमची ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जी आहे ती एक्झाम होऊपर्यंत चालते, जेणेकरून तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून एक्झामसाठी स्वतःला प्रिपेअर करता येतं. तर मग ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये बीपीएड सीईटी 2026 हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता.
या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ प्रॅक्टिससाठी दिले जातात. लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा आणि एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक यू.